भाई किसन मस्त्री, अनिल भाई, त्याचप्रमाणे आमचे सहकारी, आमचे सर्व शिवसेनेचे शाखा प्रमुख. आता हे आपली पहिली जरी बैठक असली तरी अनेक वर्षापासून आपण सातत्याने सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना एकमेकाच्या परिचयाचे आहोत. आपण सर्वच जण सुखदुःखात लोकांच्या ज्या गोष्टी मुंबई महाराष्ट्राकडे हक्कानं होत्या त्याही या राज्यातून बाहेर जातात. तिथे येणारे उद्योगधंदे थांबवले जातात, तिथे येणारी परदेशी गुंतवणूक थांबवली जाते. तिथल्या सगळ्या गोष्टींचं महत्व कमी करणं आणि मुंबई सोडून कुठंतरी वेगळी करणं, मुंबई एकदा गेली की महाराष्ट्राचं महत्व गेलं, अशा प्रकारचा डाव हा दिल्लीला झाला. आणि हा डाव आपल्याला हाणून पाडायचा. याच्या बरोबरीनं तुम्ही बघताय जी वक्तव्य आजपर्यंत स्वातंत्र्य देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून कधी झाली नव्हती की संविधानाला आम्ही हात लावणार एवढे इथपर्यंत यांची मदत जाते. अशा प्रकारचं हे तुम्हाला करायला लागतंय, कारण हे अशी पिल्लू सोडणारी भारतीय जनता पार्टी आहे. पहिलं कुठून तरी अशी पिल्लू सोडायची आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर कार्यरत व्हायचं आणि मग लोकांना तर काय ग्रँटेड. अशा प्रकारची जी एक वागणूक नागरिकांना आणि मतदारांना होत आहे. त्यामुळे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानामध्ये दिलेला हक्क आहे, सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात मोठा हक्क, तुम्हाला तुमचा प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार नागरिकांना आहे, मतदारांना आहे. आणि तो हक्क आपल्याला दाखवून द्यायचा. तुम्ही हम करे सो कायदा ते चालणार नाही. इथे जनता करेल, सर्वसामान्य माणूस करेल, गोर गरीब करेल. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले एवढं प्रचंड काम केलेलं आहे, प्रचंड लोकांसाठी समाजाची सेवा केली आहे. की हे करताना राजकारण नव्हतं, हे करताना समाजसेवा डोळ्यासमोर होती. हे सगळं गोरगरिबांसाठी, शेवटच्या माणसासाठी, ज्याला आधार हवा त्याच्यासाठी झिजणारी माणसं ही इथे आहे. आणि त्यांना लोकांनी दिलेलं नेतृत्व आहे. आणि त्यामुळे यांची महती वेगळी सांगायला नको, हे आपापल्या परीने करतीलच. परंतु खरी जी काही मदार आहे, खरी जी काही शेवटी सैन्य, हे ज्या वेळेला रणांगणावर सैन्य उभं असतं, त्या सैन्याचे सेनापती आणि मग त्यानंतर असलेली तुमची हायरार्की, याच्यामधनं जी आपली पुढे चाल घ्यायची असते तीच विजयाकडे घेऊन जाते. आणि त्याच विजयाचे शिल्पकार आपण सगळेजण आहात. कारण आपल्या हाती विजयाची ती पताका तुमच्या हाती आहे, ती रोवण्याची. तुम्ही 20 तारखेला येणाऱ्या या मतदानाच्या दिवशी मतदारांना तुम्हाला घेऊन यायचं आहे. आणि मतदारांना घेऊन आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून या निवडणुकीत आपल्यासमोर उभा आहे. तर त्यासाठी मतदान करून, मशालीवर मतदान करून, मशाल हे चिन्ह घराघरात पोहोचणं गरजेचं आहे. मी आपल्या विभाग प्रमुखांमार्फत सर्व आपले कशा रीतीने स्टिकर्स असतील किंवा हँडबिल्स आहेत, हँडबिल्स आता लगेच परिचयपत्र दिलेले आहेत, तर हे सुद्धा आपण आपल्या पद्धतीनं सगळीकडे पोहोचवा. वचन देतो की आपण मतदारांजवळ पोहोचता मतदारांना जरूर सांगू शकता की अनिल देसाई हे निवडणूक लढताय, परंतु खरे अनिल देसाई हे आपण सर्वजण आहात. तुमचं प्रतिनिधित्व करेल आपण. अनिल देसाई आपल्या प्रयत्नातून, आपल्या सांघिक साखळीतून मतदारांपर्यंत पोहोचून मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत घेऊन येऊन आपल्याला विजयाचा शिक्कामोर्तब करायचा आहे. आपली निशाणी मशाल ही घराघरात पोहोचवण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे. ती निशाणी त्यांनी काय दिवे लावले किंवा कशा रीतीने त्यांनी या मतदारांजवळ पाठ फिरवली, ह्या फक्त विचारानेच मतदार उद्विग्न झालेले. अर्थात महाराष्ट्रातलं या पुरोगामी महाराष्ट्राने अशा प्रकारचं राजकारण किंवा अशा प्रकारचे संस्कृती पाहिलेच नव्हते. परंतु ज्या महाविकास चांगल्या रीतीने करत होते, एक दैदिप्यमान असं नेतृत्व आपल्या महाराष्ट्राला मिळालं होतं. करोनाची महामारी असू द्या, नैसर्गिक संकट असू द्या, आरोग्याची बाब असू द्या किंवा शिक्षणाचं क्षेत्र असू द्या, महिलांची सुरक्षा असू द्या किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न असू द्या, गृहिणींचा प्रश्न असू द्या, महागाई सुद्धा तुम्ही त्या 2 वर्षांमध्ये पाहिलं तर चांगल्या रीतीने नियंत्रण ठेवण्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये चांगल्या रीतीने यशस्वी झालं होतं. परंतु याला एक वेगळी किनार होती, कुठंतरी गलिच्छ राजकारण होत होतं, षडयंत्र रचलं जात होतं. त्याच्या मुख्यमंत्र्यांना वर्षाभराला सोडावं लागलं. एवढं विदारक दृश्य महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या
समाजकारणामध्ये कोणीही पाहिलं नव्हतं. ते आपण सगळ्यांचा सर्वसाधारण नागरिक, गोरगरीब सामान्य माणूस तिथे हजर झाला. आणि त्यावेळेला हे सत्ताधीश ही माणसं कटकारस्थान आणि षडयंत्र रचणारी शेवटी कोण? सत्ता मिळवली, सत्ता काबीज केली. अशा प्रकारची स्वतःला फारच मोठा ताकदवान नेते असे समजणारी ही मंडळी या लोकांनी महाराष्ट्राला अधोगतीला नेलं. गेल्या 2 वर्षांमध्ये आपण काँग्रेस नेते आणि राज्यसभेचे सदस्य, मुंबईचे माजी महापौर चंद्रकांतजी हांडोरे यांच्या नेतृत्वाखाली चेंबूर आणि अणुशक्ती नगर या विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या सर्व समविचारी पक्षांच्या नेते आणि पदाधिकारी, प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक इथे आयोजित करण्यात आली आहे. आणि त्या बैठकीला सर्व नेते आणि मी सुद्धा स्वतः हजर होतो. मी आता पुढच्या कार्यक्रमासाठी निघत आहे आणि अत्यंत चांगल्या रीतीने चंद्रकांत हांडोरेजींनी ही बैठक आयोजित केली आहे आणि खूप चांगला प्रतिसाद याच्यामध्ये मिळतो आहे. आणि सगळीकडे आता महाविकास आघाडी, इंडिया अलायन्सचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते चेंबूर, अणुशक्तीनगर, सायन कुलगाडा या क्षेत्रामध्ये चांगल्या रीतीने मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार करणार. सर, अशी चर्चा आहे चेंबूर विभागामध्ये आपण प्रचार करताना निळ्या टिळा लावण्यास नकार दिल्याने लोक संतप्त आहेत, लोक कन्फ्यूज आहेत का? आता उत्स्फूर्त मिळणारा चांगला प्रतिसाद जिथं जिथं जातो आहे तिथे तिथे चांगला प्रतिसाद मिळतो आहे लोकांमध्ये. आणि ज्या गोष्टीचा विरोधक हे करत आहे याच्यावरून तुम्हाला कळेल की विरोधकांजवळ आता कुठचा मुद्दा राहिलेला नाही आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकते आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना आपण विश्वरत्न, महामानव, ज्यांनी भारताला संविधान असं दिलं की ज्यामुळे आज ही भारत हा देश या लोकशाहीची जननी म्हणतात, मदर ऑफ डेमोक्रेसी. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दैवत आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेली चळवळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेली ही लोकशाहीची राज्यघटना जी देशाला दिलेली आहे, तिची चौकट कोणी किती प्रयत्न केला तरी तो काढू शकत नाही. हा प्रचार करत आम्ही फिरतो आहे. आणि त्या याच्यामध्ये माझ्याबरोबर सगळ्या जाती धर्माचे सगळे याचे बांधव भगिनी फार प्रेमानं, फार आपुलकीनं स्वागत करत आहेत, भेटत आहेत. कोणी कुठचा दुजा भाव काय मनाला स्पर्शसुद्धा करू शकत नाही, कारण आमचे विचारच तसे नाहीत. आमच्यावर संस्कार जे झालेले आहेत ते शिवसेना प्रमुख आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केले. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार यांची मैत्री, त्यामुळे हे ऋणानुबंध आहेत. त्या ह्याच्यामध्ये या चळवळीतल्या किंवा कुठल्याही समाजातल्या याला कुठच्याही प्रकारे गालबोट सोडाच, पण कुठचाही अवमानात्मक किंवा अशा प्रकारचं हे करण्याचा विचारसुद्धा मनाला शिवू शकत नाही. पण शेवटी कुठंतरी काहीतरी खोचक हे करायला बघायचं. आता तुम्ही काल मला भरपूर फोटो दाखवले की संपूर्ण ते निळा टिळा सगळीकडे लावलेला. त्यावेळेला मग तुम्हाला का नाही, त्यावेळेला कुठचं तुम्ही प्रचार केला नाही का? तुम्ही मग तिथे ट्विट नाही केलं? एवढ्या मोठ्या याने जर तुम्हाला हे करा, तुम्हाला कुठचा मुद्दा नाही. विरोधकांनी हा विचार करावा की आपण इथे 5 वर्ष 10 वर्ष असताना काय काम केलं, लोकांच्या कुठच्या समस्या सोडवल्या, लोक ते विचारत आहेत. कुठे गेले खासदार हे आम्हाला विचारत आहेत. त्यामुळे या गोष्टीमध्ये कुठचं हे नाही आहे. दुजाभाव किंवा त्याची समानता वगैरे हा विषय जे आपल्या साधू संतांपासून या महाराष्ट्राच्या याला एवढी मोठी संस्कृती आहे, त्यामुळे अशा प्रकारचा कुठचा विचारही मनाला स्पर्श करत. त्यामुळे हे विरोधकांना कुठंतरी आपल्याला काहीच आता बाजू नाही, कुठचेच मुद्दे नाही आहेत, काय आपल्याजवळ स्ट्रॉंग पॉईंट्स नाही आहेत, तर मग शेवटी हे काहीतरी अशा रीतीचं हे काढण्याचा प्रयत्न करून तर कुठल्याही समाजानं, कुठल्याही जनतेनं, कुठल्याही जाती धर्मातल्या लोकांनी त्यांच्या या अशा प्रकारच्या फसव्या, खोट्या आणि अशा प्रकारच्या प्रचार करण्याचे किंवा अफवा पसरवण्याचे जो प्रयत्न करत आहेत त्याला अजिबात जनता बळी पडणार नाही याची खात्री आहे.